हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल नितीन जग. आजचा टॉपिक आहे डेंग्यू लहान मुलांमध्ये. तर सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, वातावरण लहान मुलांसाठी पोषक नाही आहे. तर आज आपण डेंग्यूबद्दल डिस्कस करूया. तर प्रामुख्याने डेंग्यूची लक्षण काय असतात, की अचानक जास्त ताप येणे, थंडी वाजणे, थंडी वाजून ताप येणे, अंगावर पुरळ उठणे, अशक्तपणा जाणवणे, हातपाय दुखणे ही लक्षणं असतात. तर सर्वसाधारण डेंग्यूसाठी काय काळजी घ्यायची? शक्यतो करून लहान मुलांना बाहेरचे कृपया काय देऊ नका. म्हणजे फास्ट फूड आहे, स्ट्रीट फूड आहे, हे शक्यतो करून टाळावे, जेणेकरून मुलांना बाहेरचं इन्फेक्शन होणार नाही त्या खाण्यातून. सोबत घरामध्ये सांडपाणी म्हणा, त्यानंतर हौद असेल, साठवलेलं पाणी असेल, हे व्यवस्थित पॅक करून ठेवावे, जेणेकरून त्यावरती डास बसणार नाही किंवा डासांची उत्पत्ती होणार नाही. त्यातून डेंग्यूसारखा आजार पसरण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे ही काळजी घ्यायची. जमल्यास मुलांना पाणी कोमट करून द्यावे किंवा पाणी उकळून गार करून बाळांना पाजावे, अशी माझी काळजी घ्यावी. तर प्रामुख्याने काय होतं डेंग्यूमध्ये, की अचानकच मुलांना थंडी वाजून ताप येतो, मुलांना त्रास जाणवतो. तर ह्याच्यामध्ये धोका काय असतो, की बाळांचा लाल पेशी म्हणजे प्लेटलेट्स हे कमी होण्याची शक्यता जास्त असते. तर आपण वरील लक्षण दिसल्यास लगेच जवळच्या लहान मुलांच्या डॉक्टरांकडे दाखवून त्वरित उपचार घ्यावे. थँक्यू.